शेतकरी मित्रांनो नमस्ते. आज आपण आपल्या शेवग्याची पंजा छाटणीची सुरुवात करत आहे आणि सुरुवात करत असताना आपण पहिल्यांदा आलेल्या आपल्या बापूंकडून शेवग्याच्या झाडाची पूजा करून घेतली. कारण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाला किंवा पूजा करून आपण करत असतो. त्याप्रमाणे आज आपण शेवग्याची छाटणी करताना 2026चा शुभारंभ चांगल्या पद्धतीनं व्हावा, पुढच्या वर्षी आपल्याला चांगलं उत्पादन भेटावं म्हणून आपण पूजा करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज आपल्या शेवग्याची छाटणी सुरू केली. ही समोर बघताय तुम्ही गड्यांनी पंजा छाटणी चालू करून घेतली. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आपल्या शेवग्याची छाटणी म्हणजे ज्यांच्याकडं पहिल्या दुसऱ्या पिकाचं असेल त्यांनी साधारणतः मॅक्झिमम 20 ऑगस्टपर्यंत किंवा ऑगस्ट एंडपर्यंत शेवग्याची छाटणी पंजा छाटणी करून घ्या. ऑगस्टमध्ये छाटणी करत असताना पंजा छाटणीच करायची, लाईट छाटणी किंवा खरड छाटणी घ्यायची नाही, कारण बहार फेल जातो आपला. तर अशा पद्धतीने शेवग्याची पंजा छाटणी करून घ्यायची. आणि पंजा छाटणी करून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं समोर जे लेबरच्या हातात बघताय अशा पद्धतीचं हेक्सापान वापरायचं. झाडाची साल न निघू देता किंवा ठपा चिरला नाही पाहिजे, फासळला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं व्यवस्थित शेवग्याची पंजा छाटणी करून घ्यायची. आणि कट मारताना तिरका कट मारायचा, कारण पावसाचं पाणी पडलेलं वगैरे त्या लाकडात म्हणजे त्या लाकडावरती न मुरता पाणी खाली निघून गेलं पाहिजे. कारण जर लाकडात पाणी मुरलं तर त्यातनं आपल्या लाकडाला इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर जे आपल्या ह्या खोडाला फुटवे निघतात ते फुटवे कालांतराने फासळून खाली पडतात. त्याच्यामुळं कट मारताना तिरपा मारायचा, म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित कट मारायचा. आणि जास्त म्हणजे जेवढं बाहेरच्या बाजूला जेवढं म्हणजे भरपूर डिस्टन्स जसा तयार करता येईल त्या पद्धतीनं भरपूर अंतर तयार करायचं शेतकरी मित्रांनो. कारण फुटव्यामध्ये अंतर राहिल्यानंतर ऊन वारा चांगल्या पद्धतीनं प्रकाश पडला की स्टंप पक्व होतात आणि त्यातनं कळी लवकर निघते. आणि तुम्ही जर आकूड मारलं म्हणजे जवळून मारलं तर फुटवे दाट निघतात. फुटवे दाट निघल्यामुळे त्या फुटव्याला व्यवस्थित मॅच्युरिटी येत नाही, हवा खेळती राहत नाही. स्प्रे मारल्यानंतर रोगराई व्यवस्थित जात नाही. आपण बाहेरच्या बाजूने स्प्रे मारला की आतल्या बाजूला स्प्रे होतात. तर अशा पद्धतीनं आपल्या प्लॉटची पंजा छाटणी करून घ्या. शेतकरी मित्रांनो नमस्ते. आज आपण आपल्या शेवग्याची पंजा छाटणी सुरुवात केलेली आहे आणि 12 वर्ष झालं बापू आमच्याकडे कंटिन्यू. बापूशिवाय आपण बाग छाटली नाही काय बापू, बरोबर आहे का नाही? म्हणजे आता ही 13व्या पिकाला आपण छाटणी करतोय. 13 वर्ष झालं आपल्याकडं बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथली लेबर असते आणि कंटिन्यू ह्याच गाड्यांकोंड छाटणी घेतो असतो आपण. भले 8 दिवस पुढं होऊ द्या, मागं कमी जास्त, पण बापूंशिवाय आपण छाटणी करत नाही. बापू सीताफळ, बोर, शेवगा, डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट आणि आंबा ही अशी 18-19 गाड्यांची टोळी आहे. तर आपल्याला जर कोणाला शेवगा म्हणजे आता जे सांगितलेली जी पिकं आहे ती यापैकी कुठल्याही पिकाची जर छाटणी करायची असेल तर बापूंला संपर्क साधा. तुमचं कुठेही शेवगा बाग असू द्या त्या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अनुभवातनं शेवग्याची छाटणी करून दिली जाते. बापू तुमचा नंबर सांगा. 9960 27 53 98. जर तुमचा शेवगा, बोर, आंबा कुठल्याही फळ बाग पिकाची छाटणी करायची असेल तर बापूंसंग संपर्क साधा. आणि आता पुढं तुम्हाला शेवग्याची पंजा छाटणी कशी असते त्या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. धन्यवाद.